देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी भक्तासाठी प्रगट झाला भार त्यांचा वाहिला देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो जग जेठी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी पांडुरंग जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याता समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगन निहित पाणी वंदनम वंदनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळी अनेन्द्रमाथा मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम
सर्वलिंगं नमस्तुते. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. नीलंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभुतं तं नमामि शनेश्वरं. मस्तके पायावरी मस्तके पायावरी मस्तके वार करे संतांच्या 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 वार करे संतांच्या. हे मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या. देव आहे देव आहे हृदय मंदिरे शोधून पाहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी पवित्र असणाऱ्या आपल्या तीर्थस्थळी भगवान जगतपिता रामलल्लाच्या आगमनाचं स्वागत करत असताना रामनवमी हनुमान जयंती अशा पवित्र पर्वाचं औचित्य साधून चालत असलेला हा भक्ती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड विनानाथ कथा कीर्तन अन्नदान वर्ष 26 आणि या 26व्या वर्षातील श्री क्षेत्र मौजे गणूर या अधिष्ठानावर हा ज्ञान यज्ञ संपन्न होतोय. संपन्न होणाऱ्या या यज्ञातील दुपारच्या सत्रातील रामनवमी जयंती उत्सव या पवित्र पर्वणीचं अवचित्य साधून माझ्यासारख्या पामराला या ज्ञानगंगेमध्ये स्नान करण्याची मिळालेली संधीचं सोनं करत असताना गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढिवाळ भक्त भक्तवत्सल संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या घरची दासी जनाबाई यांचा हा 4 चरणाचा देवाच्या अस्तित्वाचा विषय समाजाच्या समोर प्रगट करत असताना नास्तिक मतवादी लोकांचं खंडन करून भगवान परमात्म्याचा जयंती उत्सव साजरा करत असताना महाराज देव प्रतिवर्षी जन्माला येत नाही, तो भगवान परमात्मा आहेच, त्याचा प्रगट दिन साजरा केला जातो हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शेव्याला घेतलेल्या अभंगाला न्याय देण्यासाठी जनाबाईची, पांडुरंगाची, रामलल्लाची, हनुमंतराची आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाची मला गरज आहे आणि तो आशीर्वाद भैरवीपर्यंत मला मिळेल असा आशावाद व्यक्त करतो. तत्पूर्वी थोडस भजन. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग साध्वी जनाबाईंचा आहे. अभंग सर्वांच्या परिचित असेल नसेल पण वस्तुस्थितीला शोभणार आहे. या अभंगातून नास्तिक मतवादी लोकांचं खंडन करून देवाच्या अस्तित्वाचा संबंध या विश्वाला पटवून देण्यासाठी जनाबाई तुम्हाला मला सांगते, बाबा तुम्ही देव हा म्हणा नाही तर ना म्हणा, तो म्हणजे आहे म्हणजे आहेच. देव आहे, देव आहे एकदा सांगून नाही, 2दा शब्द प्रयोग केला. का? अनेक मतमतांतर या जगाच्या बाजारात आहे. कुणी देवाला मानतात तर कुणी देवाला मानत नाही. ज्यांना देव कळतो, जे देवाला मानतात ते भाग्यवान आहे. पण काही कम नशिबी माणसं उगाचच वितंडवाद करतात आणि देवाच्या अस्तित्वावर शंका घेतात. कसला देव, कसला धर्म, कसलं पाप, कसलं पुण्य. जगाच्या बाजारामध्ये स्वतःच्या बुद्धी कौशल्यानं आपल्या स्वतःचं अस्तित्व प्रगट करत असताना
देवाच्या अदृश्य शक्तीला नाकारणारी हलकट जात या जगाच्या बाजारात आहे. आणि अशा लोकांच्या थोडी तोंडात मारली त्या हलकटाला आजपर्यंत नाही लागली, हा वादाचा मुद्दा आहे. म्हणून जनाबाई म्हणते तुम्ही हा म्हणा ना म्हणा, देव आहे देव आहे. मग त्यांनी विचारलं आहे तर दाखवा. मग जनाबाईनं सांगितलं तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी, जरा आत डोकावून बघ, तुझ्या संपूर्ण जीवनाचं दळणवळण कोण करतं. जी अदृश्य शक्ती त्याला विज्ञान तुम्ही आपण आत्मा म्हणतो. तो आत्मा म्हणजे आमची संस्कृती अध्यात्म आम्हाला सांगतं. ज्या शरीराच्या हालचाली होतात त्या आत्म्यालाच आम्ही देव म्हणतो. कुणी त्याला राम म्हणतं, कुणी त्याला कृष्ण म्हणतं, कुणी त्याला पांडुरंग म्हणतं, कुणी त्याला शिव म्हणतं. अनंत हे नाम ज्या, असा माझा भगवान परमात्मा. तुम्हाला खायला लावतो, खाल्लेलं पचवतो, पचवायला महाराज झोपवतो, झोपेतून पुन्हा उठवतो. आयुष्यभराची दिनचर्या ज्याच्या शक्तीनं चालते ते अदृश्य तत्व आहे, त्याला आम्ही राम म्हणतो. तो आमच्या हृदय पटलावर आहेत. माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीमध्ये त्याही संबंधानं टिपणं केलं, मी पुढे बोलणार आहे. म्हणून अंतकरणामध्ये हृदय पटलावर जी शक्ती विराजमान आहे त्या तत्वाला आम्ही राम म्हणतो. आणि आजच्या दिवशी त्या तत्वाची पूजा आम्हाला करण्यासाठी राम जयंती उत्सव सोहळा गेली 26 वर्षे आपण अथक प्रयत्नातून, श्रद्धेतून आणि प्रेमळ अंतकरणातून आपण प्रभू रामरायाच्या चरण कमली आपली ही श्रद्धा समर्पित करतो. म्हणून जनाबाई म्हणते ज्यांना देव पटतो त्यांचं कौतुकच, पण ज्यांना देव पटत नाही अशांचा तिरस्कार नाही. पण त्यांना देव पटवून देण्यासाठी मला तुम्हाला दाखले द्यायचे. तुम्ही हा म्हणा ना म्हणा, देव आहे देव आहे. कुठं आहे तो देव? हृदय पटलावर आहेत. महाराज पण कसा आहे तो देव? मग त्यांनी सांगितलं तुम्ही जसा बघाल त्या अँगलनं तसा देव आहे. तुम्ही ज्या दृष्टीनं बघाल त्या पद्धतीनं. जसं डोळ्याचा भिंग बदलल्याच्या नंतर नजर बदलते आणि त्या नजरेचा चष्मा आपल्याला त्या डॉक्टरकडे जाऊन प्लस मायनस घ्यावा लागतो आणि तेवढ्या अंतराचं आपल्याला दिसतं. म्हणजे तुमचा दृष्टिक्षेप तुमच्या त्या भिंगावर अवलंबून आहे. तसा देव पाहण्यासाठी हृदय पटलावरचा भिंग बदलला पाहिजे. आंतरिक भावना देवाबद्दलच्या असल्या पाहिजे. आणि जर तुम्हाला अभिप्रीत असेल तर देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी, तो नाही अशी जागा दाखवा आणि 1 रुपयाचं बक्षीस मिळवा. तो देव नाही असा जागा दाखवा. महाराज म्हणता प्रत्येक ठिकाणी माझा भगवान परमात्मा आहे. नाना प्रकारानं तो नटलेला आहे. कधी मुरलीवाला, तर कधी धनुष्य घेऊन, तर कधी समपावलानं कटेवर हात ठेवून, अनंत प्रकारानं तो भगवान परमात्मा कधी शंख, तर कधी चक्र, तर कधी गदा, अनेक प्रकारचे आयुध घेऊन तो भगवान परमात्मा आम्ही त्या अँगलनं बघितला. देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. पण आम्ही असं ऐकलं बुवा का देवाला स्वर्गात कामधेनू, कल्पतरू, नाना प्रकारचे सर्वस्व भोग त्या वैकुंठामध्ये, कैलासामध्ये त्याला उपभोगायला मिळतात. मग हे सगळं सुख सोडून तो या मृत्यू लोकामध्ये का आला? तर तो भक्ताचा वेडा पिसा झाला आणि इतर कुणाच्या दबावाला तो बळी पडत नाही. देवाला प्रगट करण्यासाठी आणण्यासाठी केंद्राचा आणि राज्याचा शिफारस पत्र आणि ग्रामपंचायतीचा ठराव चालत नाही. तिथं आपल्या पंचायती करायच्याच नाही. मग त्याला काय लागतं? तर काही न लगे एक भावाची, कारण एवढं माझ्यासाठी पुरं आहे. म्हणून भक्तासाठी प्रगट झाला. या 3ऱ्या कडव्यातल्या 3ऱ्या चरणामध्ये मला रामलल्लाचा जन्म साजरा करता येईल. भक्तासाठी प्रगट झाला आणि भार त्यांचा वाहिला. देव भक्तासाठीच येतो हा स्पष्ट निर्वाळा जनाबाईनं केला. पण मग भक्ताचा आणि देवाचा काय व संबंध? महाराज म्हणतात तो अनादिकालापासून. महाराज हे विश्व निर्माण झाल्यापासून त्याच्यासाठी अनेक प्रमाण आपल्याकडे आहेत. भावार्थानंतर जेवढा वेळ मिळाला तर हाताळण्याचा प्रयत्न करू. पण परित्राणाय साधूनाम विनाशेच दुष्कृतम धर्म संस्थापन अर्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे देवाचा आणि भक्ताचा संबंध युगान युगे आला. तो कशासाठी? नास्तिक मतवादी लोकाच्या मताचं खंडन करून, देवाच्या अस्तित्वाचं प्रागटीकरण करून, तुमच्या हृदय पटलावर त्याचं प्रतिबिंब उमटण्यासाठी तुमची हँग झालेली मेमरी
त्याला सॉफ्टवेअर मारून भगवान परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी संत नावाचा पैलू या जगाच्या बाजारात आले. त्यातलीच जनाबाई सांगते देवाचा आणि भक्ताचा संबंध. म्हणून जनी म्हणे भक्तासाठी आणि वेडा झाला तो जग जेठी. स्वर्गात सगळे सुख त्याला उपलब्ध असले तरी इतका समाधानी होत नाही. पण भक्त जर नाही भेटला तर देव मनोरुग्ण होतो. म्हणून त्याला तुमचा माझा लागलेला छंद लळा किंवा त्याच्या मनाला लागलेला तो रोग तो भक्ताला पाहिल्याशिवाय जात नाही. मग भक्त त्याच्या आवडीचा का बनला तर त्याचं उत्तर आहे तो संसारातले विषय चगळत नाही, तो देवाचं भजन करतो आणि तेच त्याला आवडतं. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये चालत असलेला हा भक्ती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अखंड विनानाथ कथा कीर्तन आणि गेली 2-5 वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपाचं अन्नदान 9 ते 11चा केलेला फेरबदल 7 ते 9 आणि त्या योगे आपल्या गावातील सदभाविकांच्या सदइच्छेतून तनमन धनातून भव्य दिव्य स्वरूपाचं अन्नदान या रामनवमीच्या पवित्र पर्वणीमध्ये आपल्याकडून घडतंय. म्हणून मी प्रास्ताविकामध्ये सगळ्या गावकऱ्यांना आणि अन्नदात्यांना या सप्ताहात इन्व्हॉल्व होणाऱ्या न होणाऱ्या सगळ्या भाविकांना वाकून झुकून कपाळ टेकून सप्रेम जाहीर करतो. आपण सर्व कौतुकास पात्र आहात. गोड देखना नयनरम्य सोहळा आहे. या सप्ताहाला लाभलेले आशीर्वाद प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन नारायण बाबा महाराज ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादातून, त्याचप्रमाणे आपल्याच चांदवड तालुक्याचं वारकरी वैभव प्रातस्मरणीय आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कदम माऊली कदम बाबा यांच्या असणाऱ्या आशीर्वादातून प्रेरणेतून प्रातस्मरणीय महंत परमपूजनीय स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या पवित्र आणि स्वज्वळ आशीर्वाद तथा मार्गदर्शनातून, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रातस्मरणीय आदरणीय पंडितजी महाराज कोले यांचंही सप्ताहाला लाभलेलं गोड आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे गावातील भजनी मंडळ, प्रत्येक कुळातील प्रत्येक भाविकाच्या तन मन धन आणि योगदानातून, विशेषत्वानं तरुणाईच्या उपस्थितीत, बुजुर्गांच्या आशीर्वादातून, ज्येष्ठ पुरुषांचा मान सन्मान राखून ही सगळी तरुणाई भजनी मंडळ सप्ताहामध्ये इन्व्हॉल्व आहेत. या भव्य दिव्य स्वरूपाला अन्नदान करत असताना वाढप्याची गरज असते आणि त्या सूचना न देता उणीवा इथली तरुणाई भरून काढते. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात त्यांचं शब्द सुमनानं कौतुक करतो. या ठिकाणी गोड गावातील सर्व भजनी मंडळ आहे. कोणाचाही नामनिर्देश न करता तुम्हा सर्व वैष्णव वारकऱ्याला, ग्रामस्थ भजनी मंडळाला हृदय पटलावर जागा देऊन एक मनोमय तुमची स्तुती करतो, तुम्हाला वंदन करतो. आमंत्रित गुणीजनामध्ये आपल्या चांदवड तालुक्याचं वारकरी भूषण, वारकरी वैभव, एक जुनं गोड व्यक्तिमत्व, भजन सम्राट, स्वर सम्राट, गान गंधर्व आदरणीय हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज आसरखेडेकर महाराज इथं उपलब्ध आहेत. त्यांच्या सहसाथीला गेली अनेक वर्षापासून हत्तीच्या वजनाची आणि अश्वाच्या वेगाची गुणीजन आपण जपता आहात. त्यातलेच प्रातस्मरणीय आदरणीय परमार्थप्रेमी भजन सम्राट, स्वर सम्राट आदरणीय अंबादास महाराज बोराडे आणि ज्यांची अनुपस्थिती आहे पण सप्ताला ज्यांची हजेरी आहेत ते जालू अण्णा आणि गोड असे मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू, ताल सम्राट तालमणी चांदवड तालुक्याचं भूषण. खरं ज्यांच्या वाजवण्यातून भजनी मंडळाला, ऐकणाऱ्याला आणि कीर्तनकाराला समाधान प्राप्त होईल आणि ते समाधान न आवरणार म्हणून असे आवारे. खरं म्हणजे समाधान महाराज आवारे, त्यांना वंदन करतो. गोड अशी साऊंड सिस्टम आहेत, मोरया साऊंड सिस्टम. हप्त्यात 15 दिवसात या नावाजलेल्या साऊंड सिस्टमच्या गोड देखण्या माईकवर चिंतन करण्याची पांडुरंग संधी देतो. म्हणून तुमच्या हस्तकलेला वंदन करतो.
आणि आपल्याबरोबरच नेहमी आपला चॅनलही या ठिकाणी आहेत. तर आपल्या या कार्यक्रमाचं गोड चित्रीकरण आणि माझ्या कीर्तनाची खऱ्या अर्थाने ही प्रशंसा करण्यासाठी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो. आणि गोड आपल्या या कार्यक्रमात सर्व उपस्थितांचे प्रत्येक चेहरे आपल्या कॅमेऱ्यात आले पाहिजे भैरवीपर्यंत अशी ही रिक्वेस्ट करतो. म्हणून असं हे गोड देखणं नियोजन आहेत. विनेकरी आहेत, चोपदार आहेत, सर्वच बाल गोपाळ भजनी मंडळ आहेत. उद्याच्या जिजाऊ, उद्याची राजमाता अहिल्यादेवी, उद्याची सावित्री म्हणून या खरं म्हणजे लेडीज या ठिकाणी आहेत. काही जेंट्स म्हणून आपली बारके पोरं आहेत आणि त्यांनाही धन्यवाद देतो. पेटी मास्तर आहेत, सर्वच कौतुकास पात्र आहात. आणि आजची जी सेवा आहे, गेली अनेक वर्ष रामनवमी जयंती उत्सवाची सेवा करण्याचा संकल्प आपल्या वाडवडिलांच्या संस्काराच्या DNA संस्कारानं परिस्थिती अनुरूप असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी करताना रामरायाची सेवा घडावी असे माझे जुने मित्र, वारकरी संप्रदायामध्ये इन्व्हॉल्व झालेले आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक भाऊ सवंद्रे यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा खांद्यावर घेतली. आजच्या दिवसाची गुणीजनासह महाप्रसाद फलाहाराची पंगत आणि कीर्तन सेवेसाठी कीर्तनाचे ही यजमान. खरं म्हणजे रामरायाच्या दरबारामध्ये जागा करण्यासाठी हाही मनाचा मोठेपणा अशोक भाऊ दाखवावा लागतो. माऊली ज्ञानोबरायानं दैवी पुरुषाचं लक्षण सांगत असताना ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील 41व्या श्लोकावर निरूपण करताना कोण ही सेवा घेतं, कोण दररोजचं अन्नदान करतं, कोण सप्ताहामध्ये योगदान देतं, तर त्या दैवी पुरुषाचं लक्षण सांगत असताना जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी. भगवान परमात्मा सांगतात संपत्ती असावी आणि संपत्तीला जोड दयेची असावी. तीच माणसं सत्पात्री दान करायला पुढे येतात. पाप्याची पितर करोडोपती आरोबपती असली तरी कुत्र्याला तुकडा टाकत नाही इतकी दलिंदर. त्यात आपण नसावं असं वाटत असेल तर पात्र पाहून दान करावं. दानानं हाताला पावित्र्य प्राप्त होतं, नामानं हृदयाला पवित्र प्राप्त होतं. त्या संबंधानं जास्त काही मी बोलणार नाही, पण वस्तुस्थितीचा परिपाठ मांडतो. आणि ही सेवा माझ्याकडे अवेळी आली. त्याचं कारण नियोजित कीर्तनकार पत्रिकेत वेगळे असले तरी तेही सुद्धा माझे जिवलग आहेत. आमच्या राजा छत्रपती शिवाजी विद्यालयावर शिक्षक म्हणून आहेर सर आमच्याकडे होते आणि खूप कमी वेळामध्ये आहेर सरांनी सुद्धा थोडीफार तयारी केली. पण तरीही सुद्धा वेळेनुसार अशोक भाऊंच्या मनात आलं आणि रामरायाचा जन्म उत्सव गोड पद्धतीनं मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. कदाचित रामरायाच्याच मनात असेल, रेणुका मातेच्या मनात असेल का आजच्या दिवशी रामरायाची स्तुती निवृत्ती बोठाणगावकराच्या मुखातून व्हावी म्हणून रामानंच केलेला फेरबदल असं मी गृहीत धरतो. आणि या ठिकाणी तुमच्या पवित्र दर्शनाची संधी इथं उपलब्ध होते. आज प्रातस्मरणीय आदरणीय आमचे आवारे सर, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचे बंधुराज पत्रकार आहेत आणि ते आमच्याशी फार कनेक्ट आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज आहेत. विनेकरी तर अगदी आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात आहेत, कुठेही आहेत. ती देवानं दिलेली तुमच्या गावाला भेटवस्तू आहे, फार गोड आहे. आणि म्हणून कुठलेही आडेवेडे न घेता नारदीय परंपरा ते जपतात. त्यांचंही कौतुक करतो. आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. त्या कमी वेळामध्ये भगवान प्रभू रामराया जन्माला येण्याचं नियोजन का करतात तर राम जन्माच्या 5 कारणापैकी वेळ मिळेल त्यातली कारणं सांगण्याचा प्रयत्न करतो. विठाला अभंग साध्वी जनाबाईंचा आहे. प्रश्न थोडा वादाचा आहे. वाद काय? खरं म्हणजे आम्ही कागदोपत्रीच हिंदू आहेत, वागण्यात सैतान आहोत असं नाही का तुम्हाला वाटत? खरं म्हणजे ही हिंदू राष्ट्र आहे,
हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून आपण जन्माला आलो. जात कोणती असू द्या, जातीचं आणि मताचं राजकारण लोकांनी केलं. भगवंतानं जन्माला घालताना स्त्री आणि पुरुष घातली, त्याच्या पुढे जन्माला घालताना जात नाही दिली. अमुक जातीच्या माणसाला शारीरिक व्यंग या पद्धतीनं ठेवू, अमुक जातीच्या माणसाला ते देऊ, असं काही नाही. भगवंतानं शरीर संपत्ती सगळ्यांना सारखीच दिली. मनस्थिती माणसाची इथं आल्यानंतर बदलली, त्याला नाविलाज आहे. 4 पुस्तकं शिकलेली बुद्धिवादी माणसं स्वतःचं अस्तित्व प्रगट करण्यासाठी कोणी कोणत्या प्रकारची लेखणी करतं, टिप्पणी करतं, स्वतःच्या पुस्तकाला वेगळा शीर्षक देऊन या जगाच्या बाजारात ते खपवतं. विकृती झाली. स्वतःची मतांतर लोकांच्या समोर मांडायला सुरुवात केली. आणि ज्या भगवान परमात्म्यानं जी चराचर सृष्टी निर्माण केली, वाईट एकाच गोष्टीचं आहे, त्याच्यावरच माणसं शंका खायला लागली. ही उतावीळपणाची खऱ्या अर्थाने आपल्या वागण्याचा हा कळत झाला. 99% जर तुम्ही या जगाचं ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, मुस्लिम समाजाच्या बारक्या पोराला सांगा, विचारा अल्लाह है क्या, वो बोलेगा अल्लाह है. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, ते त्यांच्या धर्माशी कनेक्ट आहेत, ते त्यांच्या देवाशी कनेक्ट आहेत. पण आमच्या पोरांना जर आम्ही विचारलं देव आहे का, कधी मंदिरात गेला का, तर आमच्या आई वडिलांनी संपत्ती कमवून ठेवली, शिक्षणाचा दर्जा वाढवला, पण आमची संस्कृतीचा ऱ्हास झाला. 21व्या शतकातला माणूस जितकी बाकीची लोक आपल्या दैवतावर आणि संप्रदायावर आणि धर्मावर बोलत नाही, इतक्या खालच्या पातळीला आपलीच माणसं आपल्याच लोकांच्या बद्दल बोलतात. मला त्याची आठवण करून द्यायची तुम्हाला. का असं वागताय, का म्हणून असल्या पद्धतीनं वागतात तुम्ही? अरे रात्र वैर्याचे, दिवस धोक्याचे, दिवस खूप कमी राहिलेत. जर आपणच आपल्या देवतांच्या बद्दल, देवतांच्या बद्दल, धर्माच्या बद्दल आपणच त्याचा अपप्रचार करून दुसऱ्या माणसाला जर जागा देत असाल बोलण्यासाठी, वागण्यासाठी, तर ध्यानात ठेवा, एक दिवस तुम्हाला रडायला माणूस नाही भेटायचा, नाही भेटणार. 4 पुस्तकं वाचलेली माणसंच आज या जगाच्या बाजारामध्ये जितकी अज्ञानी आणि ग्राउंड लेवलची माणसं आहेत, जितकी देवाचा अपप्रचार करत नाही, तीच माणसं जर म्हणतात तुमचा देव आहे तर तो दाखवा, आम्ही दिसतंय त्याला मानतो, जे दिसत नाही त्याला आम्ही मानत नाही. पण खरं सांगू, तो न दिसण्याच्या पलीकडे आहेत. देवाच्या स्वरूपानं, मूर्त स्वरूपानं आपली संस्कृती पूजा करते. काही धर्मामध्ये मूर्तीची पूजा होत नाही, महाराज पण देव मानतात. आणि काही धर्मामध्ये अमूर्त देवाचीही नाही, मूर्तीची पूजा नाही, ते दोघाकडेही नाही. आणि काही दोन्हीकडे आहेत, महाराज म्हणतात त्यांची फसगतच आहे. दोही पेवो वरी ठेवो जाता, होया पघात शरीराचा, होया पघात शरीराचा, होया पघात शरीराचा, होया पघात शरीराचा. हे दोही पेवा बरी ठेवू जाता हात, होया पघात शरीराचा, होया पघात शरीरा. हे वागणं तुमचं माझं आहे. एखादा म्हटलं देव आहे तर म्हणतो हो आहे, दुसरं म्हणलं देव नाही, हे तो म्हणला नाही नाही नाही. म्हणजे दोन्ही बाजूने चालतो तुम्ही आपण. पण तुम्ही जैन समाजाकडे जा, जरा डोकावून बघा, ते भगवान महावीराला सोडून दुसऱ्याला नाही किंमत देत. तुम्ही ख्रिश्चन समाजाकडे जा, महाराज येशू सोडून दुसऱ्याला हृदय पटलावर जागा नाही देत. पण आमचीच माणसं रामाबद्दल शंका खातात, आमचीच माणसं आमच्याच माणसाच्या मुळावर उठतात, आणि समाजाच्या समोर अपप्रचार करत असताना राम मांसाहारी म्हणतात. या हलकटांची तोंड जोडली पाहिजे. काय राम कोण होता? अरे राम कळायला राम व्हावं लागतं, संत कळायला संत व्हावं लागतं. हे अर्धवट रावांचं काम नाही. काय 4 पुस्तकं वाचून
नाही तुमचा देव या जगाच्या बाजारात देव असता तर दिसला असता. अरे देव काय प्रदर्शनाचा विषय का तो स्टॉलवर मांडायचा आहे? देव हा प्रदर्शनाचा विषय नाही, देव हा दर्शनीय विषय आहे. एक शिष्य गुरुला सांगतो, अंबादास महाराज का महात्माजी मला देव दाखवा, गुरुजी मला देव दाखवा, देव दाखवा. त्यावेळेस त्या गुरुजीचे शब्द आहे, बेटा कसं बोटानं दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. देव हा अनुभवायचा विषय आहे. देव हा प्रदर्शनामध्ये स्टॉल म्हणून नाहीये, मॉलवर भेटत नाही, तो श्रद्धेतून मिळत असतो. मुळात तुम्हीच देव आहात असं का नाही म्हणत? तुकडोजी महाराजांनी, गाडगे बाबांनी तुमच्या माझ्यामध्ये देव बघितला. देवाच्या अस्तित्वाच्या जाणीवा ग्राउंड लेवलला प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या. अंधरूढीपासून समाजाला बाजूला केलं. संत कुठं कमी पडले? आणि मग आज तुम्ही 150 अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुढे आलात. याच्या अगोदर संत कुठं कमी पडले का? कधीतरी तुकडोजी महाराजांना हाताळा, कधीतरी गाडगे महाराजांना हाताळा, जगद्गुरु तुकोबरायला हाताळा. तुकोबरायानं तर स्पष्टपणे सांगितलं, अरे 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती. तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती. 450 वर्षापूर्वी अंधश्रद्धेच्या विरोधात केलेलं आंदोलन आहे. 900 कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. नवस करून जर तुम्हाला लेकरं झाली असती तर नवरा करायची काय गरज आहे? केवढी टोकाची भूमिका आहे. आणि तरी सुद्धा त्याच संतांवर, त्यांच्या चारित्र्यावर, त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या ज्ञानावर शिंतोडे उडवणाऱ्या अज्ञानी काही कमी आहे का? जनाबाईने या जगाचं ऑब्झर्व केलं आणि देव नाही म्हणणाऱ्याला सांगून टाकलं स्पष्टपणे, तुम्ही हा म्हणा नाही तर ना म्हणा. तुमच्या हलकटावर देवाचं अस्तित्व काय डिपेंड आहे? मग त्यांनी सांगितलं, घुबडं घुबडं गावातील, परिसरातील, जिल्ह्यातली, तालुक्यातली सगळी एकत्रित आली आणि घुबडांनी आंदोलन उभं केलं. आणि आंदोलनामध्ये विषय होता, जगात सूर्य नाही, जगात सूर्य नाही. सगळे घुबड एकत्र आले, सूर्याच्या अस्तित्वावर शिंतोडे उडवायला लागले. महाराज म्हणतात, दोष घोबडांचा नाही हो, मग त्यांच्या दृष्टीचा आहे. कसं काय? दिवस उगवला का घोबडाचे डोळे जातात आणि दिवस अस्ताला गेला का घोबडाला डोळे येतात. गावचा सप्ताह बसला का घुबड बाजूला जातात आणि सप्ताह उठला का मग मंदिराच्या पुढून येतात. कसा देव कळेल? कसा देव कळेल? म्हणून घुबडांच्या अस्तित्वावर सूर्याचं अस्तित्व अवलंबून, बोलण्यावर सूर्याचं अस्तित्व अवलंबून नाही, दोष घुबडाचा आहे. निंबोळ्या पिकल्या का कावळ्याचं तोंड येतं? काय? निंबोळ्या पिकल्यानंतर कावळ्याचं तोंड येतं, मग त्याला त्याची चव सांगता येईल? तसाच प्रकार आहे गड्या आपल्या जीवनामध्ये. साधू संतांनी या जगाला दिशा देताना सांगितलं, देवाचं अस्तित्व हे तुमच्या म्हणण्यावर डिपेंड नाही, मग देव या जगाच्या बाजारात आहे. आम्ही कृष्ण जयंती साजरी करतो, रामनवमी, रामजन्म उत्सव साजरा करतो. महाराज अनेक साधू संतांच्या आणि भगवंताच्या जयंत्या साजऱ्या करतो, थोड्या मोठ्यांच्या विचारवंताच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. ही आमची संस्कृती
आणि त्या संस्कृतीचा हा घडलेला उच्चांक आहे. म्हणून रामाचा प्रगट दिन आहे, रामाची जयंती उत्सव हा साजरा करायचा आहे. पण महाराज, या जगाच्या बाजारात देवाला जन्माला येणंच लागतं असं नाही, तो मुळातच आहे. आणि तो जर नसेल तर या जगाचं शेड्यूल कोण बघेल? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती देवाकडे. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण वैर्य जेत तो भगवंत, ज्याच्याकडे सर्व उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे, ते तत्व या जगाच्या बाजारातलं ते जन्माला याच्या अगोदरच आहे. मुळातच संपूर्ण विश्वाला जन्माला घातलं, हा त्याचा अधिकार आहे. आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवा तुझ्यामुळे आम्ही हा तुझा प्रगट दिन साजरा करू. 26 वर्ष झाली तुम्ही हा प्रगट दिन आणि त्या निमित्तानं सप्ताह साजरा करता आहात. भाग्यवान आहात आपण. म्हणून देवाच्या अस्तित्वावर शंका खाणाऱ्या लोकांच्या संबंधानं देव जगाच्या बाजारात आहे असा दाखला देण्यासाठी अनेक संत या जगाच्या बाजारात पुढे आले. जगद्गुरु तुकोबरायला विचारलं, तुमच्या संबंधानं तुम्ही काय सांगाल? तेव्हा त्यांनी मनाला रोग झालेल्या काही कुटुंबाकडं घराघरात डोकावून बघितलं तर एवढे वर्ष झाली ही माणसं देवळात येत नाही, ही माणसं देवाला मानत नाही, ही सदाचारी जीवन जगत नाही, सप्ताला स्वतःहून स्वयंपूर्तीनं वर्गणी देत नाही, अन्नदानाची पंगत घेत नाही. झालं काय या लोकाला? मग तुकोबरायांनी भामचंद्र गोरड्या भंडाऱ्या डोंगरावर एकांतामध्ये जरा विचाराचं मंथन केलं. त्यांच्या असं लक्षात आलं, जन तरी देखे गुंतले प्रपंच आणि स्मरण ते त्याचे त्यासी नाही. दोष त्यांचा नाही, प्रपंचात गुंतलेली माणसं परमार्थाला वेळ देऊ शकत नाही. चिंता आहे त्यांना नातवंडा पतवंडांची, लेकरा बाळाची, लेकाशुनाची, साहजिकच आहे. मग अशा लोकांना जर आपण देव त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवला तर असं वाटलं. आणि तुकोबरायांनी क्षणाचाही विलंब न करता, कारण तुकोबर म्हणतात यांना जर आज हे सांगितलं नाही तर उद्या यांच्यासाठी वेळ एवढा पूर्ण होणार नाही. कारण कीर्तन जरी आपलं 11:45 चालू झालं, 11ला विना माझ्या ताब्यात आला तर 12 सव्वा 12ला आपल्याला जन्म साजरा करायचा आहे. आणि मग एवढ्या कमी वेळामध्ये यांना देव इकडं या ऐका म्हणण्यापेक्षा आपणच रिकामे आहोत ना, त्याच कामी आलोय ना, उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा वगैरे, मग आपणच त्यांच्याकडे देव घेऊन जाऊ आणि या लोकाला सांगू, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ओ देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ओ सर लोक आम्हाला म्हणतात, महाराज सप्त्याकडे लोक डोकून पाहत नाही हो. 2-4 लोकांनीच पळपळ करायची, काय गावचं टेंडर घेतलंय का या लोकांनी? बाकीची लोक अहो त्याही टायमाला अशी हलकट लोक होतीच ना. तुकोबरायांनी कुठं नाराजी दर्शवली त्यांच्या संबंध? ते म्हणलं नाही, चला आपण जाऊ त्यांच्यापर्यंत. आणि मग देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी, आवाज देऊन सांगितलं तुमच्या घराला देव घेऊन आलो. म्हणजे देवाचं अस्तित्व तुकोबरायांनी तेव्हाही गल्ली बोळात प्रस्थापित केलं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. पण महाराज दलिंदर माणसं, कम नशिबी माणसं, पाप्याची पितर, ते म्हणले तुमच्या देवाला घेऊन काय करता? आमचंच आम्हाला उरकं ना, आमचंच आम्हाला पडलंय. आणि पुन्हा तुम्ही हे सगळं आमच्यापर्यंत आणून पोहोचवतात. त्याची पूजा पाठ अमुक धमुक कुणी करायची, त्याची आरती महाआरती प्रसाद अमुक नाही हो आमच्याकडं. मग देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रुतले जागे. मग काही लोकांनी देवाला नकार दिला, दरवाजे बंद करून घेतले. भाग्यवान आहे गणूर गाव. गावाची लोकसंख्या जर बघितली तर फार कमी आहे, पण मला खात्री आहे बऱ्याच गावागावात रामनवमीच्या जयंती उत्सवाचा दुपारच्या सत्रातले कीर्तन आहेत. आणि याच्या अगोदर सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी जयंतीचे जन्माची कीर्तनं केलीत, पण 5-25 डोक्याच्या पुढे लोक नाही मला पाहायला मिळाली. घरातून प्रत्येक पुरुषही तेवढेच आहेत.
माता भगिनी तेवढ्याच आहे आणि बारकी लेकरं सुद्धा तेवढीच आहे. आणि ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. आणि तुम्ही ते दाखवून दिलं का रामाविषयीचं प्रेम आमचं किती आहे. आमच्या संसारातली हजारो कामं असली तरी बाजूला ठेवून आमचं रामाविनं जीवन हराम आहे हे कळायला सुद्धा पुण्य लागतं. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, घ्या देव नको बोलले लोक. मग तुकोबराने अंदाज असा बांधला, कदाचित देव घ्या म्हणतील आणि पावती पुस्तक आपल्या समोर ठेवतील. आणि मग पावती पुस्तक ठेवल्यावर फुलना फुलाची पाकळी देणंच आहे ना. म्हणजे उगाच घरात घोडं घालून घेतल्यापेक्षा, देव विकत घेतल्यापेक्षा, कशासाठी, त्याच्यापेक्षा बंद केलेला दरवाजा न पाहिलेलं बरं. तुकोबराने अंदाज बांधला, घाबरली ही लोक आर्थिक टंचाई यांच्याकडे. मग तुकोबराने पुढे बोलले, देव घ्या फुका, देव घ्या फुका, आणि न लगे रुका मोल काही. 1 रुपया सुद्धा देवाला मोल लागत नाही, देवाला पैसा लागत नाही. मग काही न लगे एक भावाची कारण. देवाला भाव पाहिजे, पण हे करू वाता हात गा, एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. ओवाळून टाकावं असं गोड प्रमाण दिलं. वाता हात करू नका, आटी तटी टाकू नका. देवाला वित्त म्हणजे पैसा लागत नाही, देवाला काय लागतं, भाव लागतो. हे काही भाव खाऊला माहीत नसल्यामुळे सांगावं लागलं. काय भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. देवाला भाव लागतो, देवाला प्रेम लागतं, देवाबद्दल श्रद्धा लागते, विश्वास लागतो. पण काही लोकांना सांगून सुद्धा देवाचं अस्तित्व आजही लोक मान्य करत नाही. देवाच्या संबंधानं एखादा व्यक्ती जर बोलला तर त्या व्यक्तीच्या संबंधानं चर्चा अपचर्चेला उत्थान येतं. मीडिया तंत्र पॉवरफुल झालं. महाराज, आजपर्यंत माणसं चांगल्या कामाला साथ नाही देत आणि वाईट कामाच्या पाठीमागं माणसं पाहिजे तेवढ्या प्रमाणानं प्रतिसाद देतात. मला असं वाटतं जगातल्या बाकीच्या सगळ्या घडामोडीकडे दुर्लक्ष करा. कोण्या बुवा बाबाच्या नादाला लागू नका, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मार्गाने जाऊ नका. पण आयुष्याच्या वाटेवर कुणाची मध्यस्थी न करता देवाला सोडू नका. कुणाची मध्यस्थीची गरज नाही. कोणीतरी एखादा सांगेल, बाबा तू इकडं जा तिकडं जा, हे कर ते कर, शोषण होईल तुमचं, आर्थिक मानसिक हानी होईल. आणि मग शेवटी त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल. हे विषय अगोदरही साधू संतांनी सांगितले, जे आज 10-15 दिवसापासून समाजामध्ये गाजताय. महाराज, देव या जगाचा न्यायाधीश आहे, त्याच्या पुढे अपील नाही. केलेल्या कामाची पावती त्याला बिनचूक देता येते. मग ते वाईट असेल तर त्या पद्धतीनं आणि चांगलं असेल तर त्या पद्धतीनं. ज्ञानोबा तुकोबरांच्या जीवनामध्ये त्यांनी चमत्काराला किंमत दिली नाही, चमत्कार केला नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये ते कधी गुंतून पडले नाही आणि समाजाचं शोषण सुद्धा केलं नाही. म्हणून त्यांची विचारधारा चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत आहे. आणि तुमच्या माझ्या विचारधारेला गावात कुणी किंमत देत नाही, हा आपल्या हलकटपणाचा कळस आहे. मग ज्यांच्या अस्तित्वावर या ठिकाणी आज तुम्ही संपूर्ण विश्व डिपेंड आहेत, ती जनाबाई सांगते, तुम्ही देवाला हा म्हणा नाही तर ना म्हणा. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हा देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हा देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हे देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटल नाना बरी, देव नाना बरी, नाना बरी,
जुन्या आणि गोड चालीनं तुमच्या सुंदर आवाजात सेवेला घेतलेला अभंग जन्माला आला. जनाबाई सांगते देव आहे देव आहे, हा म्हणा ना म्हणा देव आहे. कुठं आहे तुमचा देव आहे तर दाखवा. मी प्रास्ताविकात बोललो, देव हा प्रदर्शनाचा विषय नाही, देव हा दर्शनीय विषय आहे. देव ही दाखवण्याची वस्तू नाही का जेणेकरून तुमच्या मनाच्या समाधानासाठी देव दाखवू शकतो. मग साधू संतांनी त्या देवाच्या संबंधानं महाराज मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारची रूपकं देवाची मांडलीत. एक मूर्ती रूपानं आहेत आणि एक अमूर्त रूपानं आहेत. खरं म्हणजे मूर्त रूपानं आपल्याला साधना करण्यासाठी तो देव कसा आहे तो तसाच आहे, मूर्तीत असा नाही. मूर्तीत आहे तसा नाही. कुण्या शिल्पकारानं त्याच्या बुद्धी कौशल्यानं बनवलेली ती मूर्त आहे. पण जो अमूर्त असणारा देव आहे तो आपल्या अंतरामध्ये आहे, तो हृदय पटलावर आहे. त्याला कुठं आकार आहे का? नाही. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, हा निराकार निर्गुण तुझी रघुराया. हे निराकार निर्गुण तुझी रघुराया. संतांनी देवाच्या संबंधानं मनोगत व्यक्त केलं. ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला वर्ण नाही, काय असा माझा भगवान परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, पण कळण्यासाठी मूर्त रूपानं आणलात. आणि येले रूपाबळे करुणी खळे हरिदासे, त्या संबंधानं त्याला मूर्त रूपानं बोलवलं. का? आपल्या बुद्धीचा उच्चांक एवढा नाही का त्या निर्गुण निराकार देवाला आपण ओळखू शकतो. मग त्या देवाच्या अस्तित्वानं सांगितलं कुठं आहे तुमचा देव? मग हृदय मंदिरे शोधून पाहे, आत डोकावून बघ, तुझ्याच जवळ आहे तो. आम्ही कुठं बघतो? तुकडोजी महाराजांनी सर्वांनी त्या ग्रामगीतेमध्ये फार गोड वर्णन केलं. तुकडोजी महाराज म्हणतात तो देव तुम्ही काशीला शोधायला जातात, तुम्ही तीर्थस्थळी शोधायला जातात. अरे मुळातच तो तुमच्यापासून बाजूलाच नाही. आणि ज्या दिवशी तो तुमच्यापासून बाजूला जाईल त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी होईल, स्मशानात लाकडं लोक नेऊन टाकतील. ज्या दिवशी देवाचं आणि तुमचं डिस्टन्स अंतर पडेल त्या दिवशी. म्हणजे याचा अर्थ असा आहे तो तुमच्या जवळच आहे. पण महाराज म्हणतात जवळची आहे परी भेटेना, जवळच आहे. मग तो जवळ आहे हे सांगण्यासाठी संत पुढे आलेत आणि त्यांनी सांगितलं बाबा तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकला असे. जनाबाईनं धाडसानं सांगितलं तो हृदय पटलावर आहे. मग प्रत्येकाच्या हृदय पटलावर आहे, हो हृदय पटलावर आहे. पण तरी सुद्धा कधीतरी मागणीच्या अभंगामध्ये देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असं ऐकलं आम्ही. मग प्रत्येकाच्या हृदय पटलावर तो देव आहे, पण तो देव प्रगट केला नाही, त्याला आम्ही आत डोकावून बघितलं नाही. साधू संतांनी हृदय पटलावरच्या देवाला खऱ्या अर्थाने तेजस्वी आणि ओजस्वी बनवलं. त्याच्या चहू बाजूला जे काही विकार आहेत, मल विक्षेप आवरण, हे दोष त्या ठिकाणचे घालवले. आणि मग ठाकला बाहेरी कामक्रोध वैरी आणि राहिला अंतरी पांडुरंग ही संगती लावून घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आत असलेल्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी. पण कुणाकुणाच्या हृदय पटलावर आहे? एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसे. महाराज मी अमुक आहे, मी प्रत्येकाच्या, कुणाच्या? कुत्र्याच्या, गाढवाच्या, बैलाच्या, सरड्याच्या, डुकराच्या, उंदराच्या, प्रत्येक चराचरातील प्रत्येकाच्या हृदय पटलावर भगवान परमात्म्याचा अंश रूपानं वास्तव्य आहे प्रत्येकाच्या हृदय पटलावर. मग तुम्ही हृदय पटलावरचा देव बघितला, तुम्ही सांगतात की हृदय मंदिरे शोधून पाहे. तर तुमच्याच प्रतिक्रिया आम्हा गणूरकराला अपेक्षित आहे. तुम्ही लोकाला सांगतात तो हृदय पटलावरचा देव तुम्हाला कळला का? तेव्हा त्यांनीच सांगितलं म्हणा धरीला धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. ये धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदी खाना केला, हृदय
विषय देण्यापुरतं पुष्कळ झालं. तुम्ही दिलेल्या ध्रुवपदातलाच मुद्दा मला मांडायचा होता, पण तुम्ही गोड म्हणाल म्हणूनच मी तुमच्याकडे सोडलं आणि तुम्ही मला गोड दिलं. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, माझा मुद्दा होता हृदय बंदी खान केला आणि आत विठ्ठल कोंडीला. आतमध्ये मी डोकावून बघितलं तर पांडुरंग परमात्मा समपावलानं माझ्या हृदय पटलावर मला बसलेला वसलेला दिसला. तो देव मी पाहिला. हनुमंतरायाला विचारलं तर हृदय पटलावर राम पंचायतन दिसलं. सकल संतांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही तपासाल तर हृदय पटलावरचा देव त्यांनी शोधला आणि तुम्हाला मला सांगितलं की बाबा तुमच्या अज्ञानानं तुम्ही जगाच्या बाजारामध्ये देव शोधतात. तो जगाच्या बाजारातला देव तुम्हाला भेटेल ना भेटेल यामध्ये शंका आहे. त्याच्या संबंधानं आतापर्यंत कोणाला भेटला ना भेटला तो वादाचाच मुद्दा आहे. पण जवळच्याच देवाला शोधायला शिका. बाहेरच्या तीर्थस्थळी गर्दी आणि करू नका. तुमची आर्थिक हानी करू नका. तीर्थाच्या आणि दैवताच्या नावाखाली समाजाचं शोषण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आपल्या ग्रामदैवतालाच आपल्या हृदय पटलावर पहा. आणि त्याच्यासाठी आपल्या पूर्वपुरुषांनी 26 वर्षापासून ही परंपरा चालू करून दिली का तुम्हाला इथंच त्या देवाला अनुभवता येईल. याच ठिकाणी काय योगदान द्यायचं ते द्या. याच ठिकाणी श्रद्धाभाव समर्पित करा आणि याची देही याची डोळा हा अनुभव लगेच तुम्ही घ्या. 100% तो भगवान परमात्मा आहे. हृदय पटलावर आहेत. वेळ कमी आहे. जनाबाईला विचारलं हृदय पटलावरचा देव जरा पाहायला जड जाईल बुवा. कारण आत डोकावून बघण्यासाठी साधना वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितल्या. त्याला आत पाहण्यासाठी योग याग प्रक्रिया सांगितल्या. एवढं आमच्याकडून शक्य होणार नाही. कारण आम्ही विषय अंध झालेली माणसं, संसाराच्या पडद्याखाली जीवन जगणारी माणसं. इतका वेळ आम्हाला देणं शक्य नाही. ध्यानधारणा करणं शक्य नाही. तर भगवान परमात्म्याच्या स्वरूप लक्षणाच्या संबंधानं तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला तो देव कळेल. मग त्या संबंधानं सांगत असताना जनाबाई म्हटल्या तो देव असा आम्ही पाहिला. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. हो म्हणून तर त्याला नटधारी म्हटलं. काय म्हणून त्याला नटधारी? तो नटतो. जितक्या तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नाही नटू शकत इतका तो नटतो. कारण ब्युटी पार्लर मध्ये ज्यांनी तुम्हाला नटवलं त्यांनाही बुद्धी त्यांनीच दिली. तो किती नटधारी आहे, किती मोठा नटलेला आहे. त्याचं नटणं सगळ्यांवर पडदा टाकतं तो जर नटला तर. म्हणून देवळात गेल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतर त्याला सारखं पाहावंसं वाटतं. कारण जगात पाहण्यासारखं दुसरं सुंदर दुसरं कुणीच नाही. अहो एखाद्या व्यक्तीला देव सौंदर्य देतो, स्त्री असो किंवा पुरुष असो. एखाद्या व्यक्तीला माणूस डोळे भरून बघतो काय देवानं फावल्या वेळात बनवलं बो या व्यक्तीला. म्हणजे कुठल्याच उणीवा ठेवल्या नाही. आता विज्ञान युग आहे ना आवरे सर, त्या विज्ञान युगामध्ये विश्वसुंदरीची निवड केली जाते आणि त्याचं वर्ल्ड बुकमध्ये नाव दिलं जातं. गिनेस बुकात नाव नोंदण्यासाठी प्रतिवर्षी ते काढतात ते. आणि मग त्या संपूर्ण विश्वातून अशा अनेक सौंदर्य घेऊन जन्माला आलेल्या स्त्रिया त्याच्यामध्ये येतात. आता तिथं परीक्षक बिचारे वशिल्यावरही निवडतात. पाहती भिताडकडं चलती कवाडाकडं तरी विश्वसुंदरी. त्याला ना इलाज आहे. या गोष्टी वशिल्यावर नाही व्हावा. देवानं दिलेलं नॅचरली सौंदर्य असावं. आणि ते सौंदर्य त्या ठिकाणी महाराज जगात सुंदर कोण असं जर विचारलं तर सांगून जाईल जगात सुंदर आहे लक्ष्मी. जगात सुंदर आहे लक्ष्मी. पण खरं सांगू, लक्ष्मी जगात सुंदर आहे समाधान महाराज. पण लक्ष्मी ज्याच्या सौंदर्याला भुलून वेडी झाली तो राम किती सुंदर आहे, तो कृष्ण किती सुंदर आहे. काय श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आला बापुडे येर काय ती रावरंग. काय वर्णन केलंय व साधू संतांनी. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर
सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामयादा तार केशवराज नामयादा तार केशवराज देखीला गे माय यमुनेच्या तीरी देखीला गे माय यमुनेच्या तीरी तुम्ही दिलेलं प्रमाण तर गोडच आहे, पण थोडं पुढचं वर्जन सांगतो. राजस कुमार मदनाचा पुतळा रूप साबळे सुकुमार रूप साबळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार हे कानी कुंडले मकराकार कानी कुंडले मकराकार मकराकार सुकुमार रूप साबळे सुकुमार रूप साबळे सुकुमार ज्या रूपाला पाहण्यासाठी तुमचे डोळे आतुर झाले, ज्या क्षणाची तुम्ही वाट बघताय, रामलल्लाचं दुपारचं 12चं येणं आणि त्या प्रतीक्षेत आहेत त्या रूपाच्या आणि त्या स्वरूपाच्या. तुम्ही लावण्य सुंदर मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. अरे सूर्याला आणि चंद्राला ज्याचं तेज आहे तो देव किती तेजस्वी आहे, किती ओजस्वी आहे. त्या तेजस्वी आणि ओजस्वी असणाऱ्या त्या अयोध्या नरेशाला आम्हाला बघायचं आहे. त्याला पाहण्यासाठी हा सगळा 26 वर्षापासूनचा आमचा प्रयत्न आहे. आणि आमचे अशोक भाऊ म्हटले, महाराज आमच्या माता मावल्यांना कीर्तन आवडलं पाहिजे. ते माझ्या कुठं मनावर आहे त्यांना कीर्तन आवडायचं. मी सरळ देणार आहे, मी अभंगाशी प्रामाणिकपणा ठेवणार आहे. आणि आज देवाच्या अस्तित्वाला सोडून वेगळ्या विषयाला मी हात नाही घालणार. पण देवाच्या संबंधानं तुमची प्रेम आणि भावना काय आहेत त्याच्यावर माझं कीर्तन तुम्हाला भावणार आहे. मला हाशी मजाक करूनही कीर्तन करता येईल, पण खरं सांगू